गेल्या अनेक वर्षांपासून उमेश पंजाबराव कणेर राहणार नेरपिंगळई हा इसम घरासमोर राहणाऱ्या उमाबाई विकास आमले या महिलेला अश्लील शिवीगाळ करतो। तसेच तुला जीवाने खतम करेल अशा धमक्या देतो आणि तुझा पती तुझा मुलगा घरी नसेल त्यावेळेस तुझ्यावर बलात्कार करतो अशा धमक्या कित्येक वर्षापासून देत आहे। उमाबाईंनी कित्येकदा शिरखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची तक्रार लिहिल्या गेली नाही। तसेच उलट त्यांनाच धमक्या देऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना दमदाटी करून हाकलून लावले। कित्येकदा फक्त एनसी घेऊन त्यांना वापस पाठवले। यामुळे संबंधित उमेश कणेरकरचे मनोबल वाढले व त्याला असे वाटले की आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही, म्हणून त्याने आणखीच जास्त मानसिक त्रास उमाबाईला देण्यास सुरुवात केली। कित्येकदा उमाबाईंनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे ठरविले। तसेच असे प्रयत्नही केले, परंतु त्यांच्या मुलाने व पतीने असे होऊ दिले नाही। त्यांच्या लक्षात आले म्हणून हा अनर्थ टळला, परंतु सध्या महाराष्ट्रात महिलांवर होत असलेला अत्याचार बघता पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कित्येक महिलांनी आपला जीव गमावलेला आहे। तसेच त्यांच्यावर कितीतरी अत्याचार झाले आहेत। मग शिरखेड पोलीस स्टेशन आणखीन महिला आत्महत्येची वाट पाहत आहे का, किंवा तिच्यावर काही दुर्दैवी घटना सदर व्यक्तीकडून घडली पाहिजे याची वाट पाहत आहे का? सदर व्यक्ती चिरीमिरी देऊन शिरखेड पोलीस स्टेशन येथील कर्मचारी त्याला वचनात आणते का, असे प्रश्न आमच्या मनात आहे। आम्हाला उमाबाईंनी लेखी स्वरूपात सांगितले आहे की मी या त्रासाला कंटाळली आहे, माझे काही बरे वाईट होऊ शकते। हा मला एकदम खालच्या पातळीच्या शिव्या देतो, तुझ्यावर जबरदस्ती करतो असे म्हणतो। मी आता काहीही सहन करणार नाही, कारण माझे पोलीसही ऐकत नाही आणि कुणीही ऐकत नाही। माझ्याकडे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही असे आम्हाला लेखी स्वरूपात दिलेले आहे। सदर उमाबाई विकास आमले यांचे कुठलेही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार, तसेच नेरपिंगळे येथील पोलीस जमदार, तसेच इतर पोलीस कर्मचारी व उमेश पंजाबराव कणेर हे राहतील। आम्ही आपल्याला या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत, आपण उमेश पंजाबराव कणेर याच्या विरुद्ध विनयभंगाचा तसेच महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा तसेच अश्लील शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल करून सदर महिलेस न्याय द्यावा ही विनंती। असे नाही झाल्यास व उमाबाई यांचे कुठे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार पोलीस विभाग राहतील। आपले संस्थापक अध्यक्ष गणेश मारोडकर, उमाबाई आमले, आशाबाई इंगडे, वंदना इंगडे, कांचन ठाकूर, दिलीप लोखंडे, सूरज चढार, रितेश पुरी, विजय राठोड, रामभाऊ राऊत, विकास आमले, राहुल गाखरे, राज साहू, रुपेश खंडारे, अंकुश तडकीत, संजय मेधानी, स्वप्नील चिखलकर, संजय देशमुख, मोहन सदाफळे, हरीश बजाज, रामभाऊ वाहणे, आत्माराम गोंडारे, जय कपिले, बंडू वानखेडे यावेळी उपस्थित होते। पोलीस अधीक्षक ग्रामीण साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। निवेदन देण्याचे कारण असे की नेरपिंगळई येथील आमच्या संघटनेच्या सदस्य उमाबाई आमले यांना यांच्या शेजारी राहणारा उमेश पंजाबराव कणेर हा व्यक्ती अश्लील भाषेत शिवीगाळी करतो आणि अशा काही शिवीगाळी करतो का एकदम खालच्या पातळीवर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याची गोष्टी करतो, त्यांना जीवाने मारण्याची गोष्टी करतो। परंतु शिरखेड पोलीस स्टेशन या महिलेचं कुठलंही ऐकून घेत नाही आणि यांना आतापर्यंत कुठलाही न्याय दिला नाही। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार बघता आज महिला कुठेच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम जे पोलीस प्रशासन करत आहे ते कुठेतरी शिरखेड पोलीस स्टेशन हे नाकामी करत आहे। त्यांना बिलकुल जो हे आहे गुन्हेगार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न शिरखेड पोलीस स्टेशन करत आहे। आज आमच्या उमाबाईंनी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या त्रासाला कंटाळून, परंतु शिरखेड पोलीस स्टेशनला कुठलीही जाग आली नाही। महिलांनी आत्महत्या केल्यावर शिरखेड पोलीस स्टेशनला जाग येणार का? तेव्हाच पोलीस प्रशासन जागणार का? आज अगर आमच्या महिलेवर कुठलेही काही झाले, त्यांनी जीवाचे काही बरे वाईट केले किंवा त्या नराधमाने किंवा त्या इसमाने अगर काही त्यांचं बरं वाईट केलं व त्यांना यानंतर शिवीगाळ केली तर याला संपूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील, याची दक्षता घ्यावी। आज पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा, अश्लील शिवीगाळीचा गुन्हा हा संपूर्ण गुन्हा यांनी दाखल करावा। अगर 2 दिवसात यांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आमरण उपोषण